राजा हिरण्यकश्यपला भगवान शिवांकडून वरदान मिळाल्यामुळे तो अत्यंत शक्तिशाली झाला होता. तीनही लोकांमध्ये सर्वजण त्याला घाबरत होते. हेच नव्हे तर देवताही त्याच्या भीतीने थरथरत होत्या. एके दिवशी हिरण्यकश्यपने राजमहालात मोठी सभा बोलावली आणि सिंहासनावर बसून गर्वाने जाहीर केले, आजपासून भगवानांची पूजा बंद करा आणि माझी पूजा करा, कारण आता तुमचा भगवान मीच आहे. संपूर्ण जगाचा एकमेव भगवान मीच आहे. दरबारी नम्रपणे म्हणाले, जी आज्ञा प्रभू, आम्ही आजच नगरात दिंडोरा पिटू. हिरण्यकश्यप पुढे म्हणाला, आणि हेही जाहीर करा, ज्याने आज्ञेचे पालन त्याला मृत्यूदंड दिला जाईल. संपूर्ण राज्यात दिंडोरा पिटवण्यात आला. भगवानावर श्रद्धा असलेले लोकही हिरण्यकश्यपच्या भीतीने भगवानाची भक्ती करणे थांबवू लागले. असेच काही महिने निघून गेले. एक दिवस हिरण्यकश्यपच्या पत्नीने एका पुत्राला जन्म दिला. ती मनोमन प्रार्थना करू लागली, हे भगवान, माझ्या पुत्राला सामर्थ्य द्या आणि त्याला खरा भक्त बनवा. पुत्रजन्माची बातमी ऐकून दानवराज हिरण्यकश्यप आनंदाने तिथे आले. दरबारी घोषणा करू लागले, सावधान, तीनही लोकांचे स्वामी आणि आमचे भगवान प्रभू हिरण्यकश्यप येत आहेत. हिरण्यकश्यप म्हणाला, महाराणी, आज मी अत्यंत आनंदी आहे, पण लक्षात ठेवा, आपला मुलगा तुमच्यासारखा विष्णू भक्त नसावा. तो मला भगवान मानणारा माझा भक्त असला पाहिजे. काळ पुढे सरकला आणि प्रल्हाद मोठा झाला. एके दिवशी राजा हिरण्यकश्यप दरबारात एका अपराध्याला शिक्षा देत होता. मंत्री म्हणाले, महाराज, हा पंडित भगवान विष्णूंची पूजा करताना पकडला गेला आहे. हे ऐकताच राजा हिरण्यकश्यप संतापून पेटून उठला. राजा आज्ञा देतो, याला मृत्यूदंड द्या. मृत्यूदंडाची शिक्षा ऐकून तो अपराधी रडत रडत म्हणू लागला, महाराज, मला मारू नका. माझा गुन्हा काय आहे? मी फक्त भगवानांचे नाव घेतले. हिरण्यकश्यप क्रोधाने म्हणाला, अरे नादान बालका, तुझा भगवान मीच आहे. मग तू दुसऱ्या भगवानाची भक्ती का केलीस? हाच तुझा अपराध आहे आणि तुला म्हणून मृत्यूदंड दिला जात आहे. हे सर्व बालप्रल्हाद ऐकत होता. सभा संपल्यानंतर तो आपल्या आईकडे गेला आणि विचारले, आई, माझे पिताश्रीच भगवान आहेत का? आई म्हणाली, नाही बाळा. प्रल्हाद पुन्हा विचारतो, मग भगवान कोण आहेत आणि ते काय करू शकतात? मला सांग ना. आई प्रेमाने सांगते, ज्यांनी ही संपूर्ण सृष्टी निर्माण केली तेच खरे भगवान आहेत. त्यांच्या इच्छेशिवाय झाडाचे पान हलत नाही. प्रल्हाद विचारतो, भगवान कोणालाही जिवंत करू शकतात का? आई उत्तर देते, हो बाळा, ते मारूही शकतात आणि जिवंतही करू शकतात. हे ऐकून प्रल्हादाच्या मनात भगवानांविषयी अढळ श्रद्धा निर्माण झाली. तो म्हणाला, आई, जर मी भगवानांची पूजा केली तर पिताश्री मला मारणार नाहीत ना? आई त्याला समजावत म्हणाली, बाळा, मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा मोठा असतो. तू कोणतीही न भीती बाळगता भगवानांची भक्ती कर. त्या दिवसापासून प्रल्हाद भक्त विष्णूंचा सच्चा भक्त बनून जप करू लागला. ओम विष्णू देवाय नमः, ओम विष्णू देवाय नमः, ओम विष्णू देवाय नमः, ओम विष्णू देवाय नमः. हे ऐकून हिरण्यकश्यप संतापाने गरजला, हा कोण उद्धट माझ्या शत्रूचे नाव जपत आहे? सेवक म्हणाले, प्रभू, हा आवाज युवराज प्रल्हादांच्या कक्षातून येत आहे. स्वतःच्या महालात स्वतःच्या मुलाकडून भगवानांची पूजा होत आहे हे पाहून हिरण्यकश्यप संतापाने आग बबूला झाला आणि प्रल्हादाच्या कक्षात गेला. तो रागाने म्हणाला, प्रल्हादा, तुला ठाऊक नाही का, मीच भगवान आहे. प्रल्हाद शांतपणे उत्तर देतो, पिताश्री, आपण एखाद्याला मारू शकता, पण त्याला पुन्हा जिवंत करू शकत नाही. मग आपण भगवान कसे? हिरण्यकश्यप क्रोधाने म्हणाला, अरे मूर्ख बालका, तू ज्या भगवानांची पूजा करतोस तो माझ्या नावाने थरथर कापतो. सांग आता, तो मोठा की मी मोठा? प्रल्हाद शांतपणे उत्तर देतो, त्यांचे भयभीत होणे हे ते भगवान नाहीत याचे प्रमाण नाही. कदाचित ती त्यांची लीला असेल. हिरण्यकश्यप कठोर आवाजात म्हणाला, तू माझा मुलगा आहेस म्हणून तुझी प्रत्येक चूक मी माफ करतो, पण जर तू ही चूक पुन्हा केलीस तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. प्रल्हादाला धमकी देऊन हिरण्यकश्यप तेथून निघून जातो आणि महाराणीकडे येतो. तो रागाने म्हणतो, महाराणी, तुमचा मुलगा धर्माच्या मार्गावर चालू लागला आहे. जर तुम्ही त्याला समजावले नाही तर मी विसरेन की तो आपला पुत्र आहे. महाराणी शांतपणे उत्तर देतात, महाराज, आई म्हणून मी माझ्या मुलाला चुकीचे शिक्षण देऊ शकत नाही. मला क्षमा करा. हिरण्यकश्यप संतापाने म्हणतो, मग त्याला सांगून टाका, परिणाम भोगण्यासाठी तयार राहा. असे म्हणून तो रागाने निघून जातो.
दुसऱ्या दिवशी हिरण्यकश्यप प्रल्हादाला एखाद्या अपराध्यासारखे दरबारात बोलावतो. तो विचारतो, बोल प्रल्हादा, तू मला भगवान मानतोस की नाही? प्रल्हाद निर्धाराने म्हणतो, नाही. जो जन्म घेतो आणि मरतो तो भगवान कसा असू शकतो? हिरण्यकश्यप गर्वाने म्हणतो, मी अमर आहे. मूर्ख बालका, मला ना दिवसात मरण येऊ शकते, ना रात्री, ना पृथ्वीवर, ना आकाशात. मला ना पुरुष मारू शकतो, ना स्त्री, ना पशु, ना पक्षी, ना अग्नी मला जाळू शकते, ना पाणी मला बुडवू शकते, ना घराच्या आत, ना घराच्या बाहेर, ना अस्त्र ना शस्त्र मला मारू शकते. मीच या सृष्टीचा भगवान आहे. प्रल्हाद शांतपणे म्हणाला, ही सर्व शक्ती तुम्हाला भगवान शिवांच्या वरदानामुळे मिळाली आहे, म्हणून मी तुम्हाला भगवान मानू शकत नाही. हे ऐकून हिरण्यकश्यप संतापाने ओरडतो, महामंत्री, या नास्तिकाला विषारी सापामध्ये फेकून द्या. राजाज्ञा मिळताच सैनिक प्रल्हादाला सापांनी भरलेल्या कोठडीकडे घेऊन जातात. सैनिक म्हणतात, प्रल्हादा, अजून वेळ आहे. महाराजांना भगवान मान, नाहीतर हे विषारी साप तुला चावून ठार करतील. प्रल्हाद शांतपणे म्हणतो, मला माझ्या भगवानांवर पूर्ण विश्वास आहे. ते मला या विषारी सापापासून नक्की वाचवतील. त्यावेळी इकडे देवी म्हणतात, प्रभू, तुमचा भक्त संकटात आहे आणि तुम्ही इथे शांत आहात. तुम्ही त्याला त्या विषारी सापांमध्ये मरू द्याल का? भगवान उत्तर देतात, नाही देवी. प्रल्हाद हा चिखलात उमललेलं कमळ आहे. अधर्माच्या मध्ये धर्म जिवंत ठेवणारा तो महात्मा आहे. मी त्याची मदत करणार नाही तर मग कोण करेल? हिरण्यकश्यप गरजतो, नादान बालका, आता तुला मृत्यूपासून कोणीही वाचवू शकणार नाही. सैनिकांनो, याला सापामध्ये फेका. महामंत्र्यांच्या आदेशानुसार प्रल्हादाला सापांच्या कोठडीत फेकले जाते. प्रल्हाद डोळे मिटून जप करू लागतो, ओम विष्णू देवाय नमः, ओम विष्णू देवाय नमः. भगवान स्मरण करता सर्व विषारी साप फुलांमध्ये रूपांतरित होतात. हा चमत्कार पाहून महामंत्री थक्क होतो. महामंत्री आश्चर्याने म्हणाला, हा तर चमत्कारच झाला. महाराजांना ही बातमी सांगायला हवी. दरबारात जाऊन तो म्हणाला, प्रभू, महाराज की जय हो, महाराज की जय हो. हिरण्यकश्यप हसत म्हणाला, महामंत्री, प्रल्हादाला विषारी सापांनी डसून मारलं ना? हीच आनंद वार्ता द्यायला आला आहेस ना? महामंत्री घाबरत म्हणाला, नाही प्रभू. जसेच आम्ही प्रल्हादाला सापांमध्ये फेकले तसे सर्व साप फुलांमध्ये रूपांतरित झाले. हिरण्यकश्यप चकित होऊन म्हणाला, हे कसे शक्य आहे? महामंत्री म्हणाला, प्रभू, मला वाटते त्याला भगवानांनी वाचवले. हिरण्यकश्यप गरजला, अशक्य. विष्णूंची एवढी हिंमत कशी होईल की तो माझ्या शत्रूची मदत करेल? पण आता असे होणार नाही. जा, प्रल्हादाला घेऊन या आणि सोबत विषाने भरलेला कटोराही आणा. थोड्याच वेळात प्रल्हाद दरबारात हजर झाला. हिरण्यकश्यप म्हणाला, तुला तुझ्या भगवानावर फार विश्वास आहे ना? मग हा विषाचा प्याला पिऊन दाखव. देवी म्हणाल्या, प्रभू, पुन्हा एकदा तुमचा परमभक्त संकटात आहे. भगवान म्हणाले, हो देवी, मला जायलाच हवे. हिरण्यकश्यप तिरस्काराने म्हणाला, तुला माझा पुत्र म्हणताना मला लाज वाटते. लवकर हा विषाचा प्याला पी आणि तुझ्या भगवानांकडे निघून जा. प्रल्हाद शांतपणे म्हणाला, मला काही होणार नाही पिताश्री. आणि तो जप करू लागला, ओम विष्णू देवाय नमः, ओम विष्णू देवाय नमः, ओम विष्णू देवाय नमः, ओम विष्णू देवाय नमः. क्षणात विषाने भरलेला कटोरा दुधात रूपांतरित झाला आणि प्रल्हादाने ते शांतपणे पिऊन टाकले. हे पाहून हिरण्यकश्यप संतापाने ओरडला, वाटते प्रल्हाद जादूगार झाला आहे. पण आता त्याला जादू चालणार नाही. महामंत्री, याला जळत्या अग्नीत फेका. आदेश मिळताच प्रल्हादाला जळत्या अग्नीत टाकण्यात आले, पण तिथेही भगवान विष्णूंनी आपल्या भक्ताचे रक्षण केले. हे पाहून हिरण्यकश्यप आणखी संतापला. तो ओरडला, कोण आहे तो उद्धट जो माझ्या शत्रूची जान वाचवत आहे? महामंत्री, याला उंच डोंगरावरून खाली फेका. प्रल्हाद शांतपणे म्हणाला, पिताश्री, माझे भगवान वाचवत आहेत. आपणही जिवंत राहायचे असेल तर भगवानांची क्षमा मागा. हिरण्यकश्यप गरजला, याला माझ्या नजरेसमोरून लगेच दूर करा, नाहीतर मी याला इथेच जिवंत जाळून टाकीन. आदेशानुसार प्रल्हादाला उंच डोंगरावर नेण्यात आले. महामंत्री म्हणाला, प्रल्हादा, अजूनही वेळ आहे. पिताश्रींची क्षमा माग, तुझा जीव वाचेल. प्रल्हाद निर्धाराने म्हणाला, भगवानांची ताकद तुम्हाला ठाऊक नाही? महामंत्री, मला काही होणार नाही. माझे भगवान स्वतः इथे येऊन मला वाचवतील. असे म्हणताच त्याला उंच डोंगरावरून खाली ढकलण्यात आले. पण सर्वजण आश्चर्यचकित झाले. प्रल्हाद अगदी सुरक्षितपणे खाली उतरला. प्रल्हाद जिवंत पाहून हिरण्यकश्यप पुन्हा संतापाने ओरडला, हा पुन्हा वाचला? हिरण्यकश्यप संतापाने ओरडला, हा शेवटी मरत का नाही?
तेवढ्यात त्याची बहीण होलिका तिथे प्रगट झाली. बहीण होलिका, तू यावेळी इथे कशी? होलिका म्हणाली, भाऊ, मी ऐकले की तुमच्या लाखो प्रयत्नांनंतरही तुमचा शत्रू मरत नाही. हिरण्यकश्यप म्हणाला, हो, हेच सत्य आहे. होलिका गर्वाने म्हणाली, भाऊ, तुम्ही विसरलात का? भगवान शिवांनी मला वरदान दिले आहे की अग्नी मला जाळू शकत नाही. हिरण्यकश्यप म्हणाला, हो, आठवतंय. होलिका म्हणाली, मग मी कधी उपयोगी पडणार? मी प्रल्हादाला माझ्या मांडीवर बसवेन आणि लाकडाच्या चितेवर बसेन. तुम्ही आग लावा, मी त्याला माझ्या मिठीतून सोडणार नाही. आग मला जाळणार नाही, पण प्रल्हाद सहज जळून जाईल. योजना तयार झाली. प्रल्हाद जप करत होता, ओम विष्णू देवाय नमः, ओम विष्णू देवाय नमः. चितेला आग लावण्यात आली. अचानक होलिका किंचाळू लागली, हे मला काय होत आहे? मी जळत आहे. नाही नाही, असे होऊ शकत नाही. वाचवा वाचवा. भगवान विष्णूंच्या कृपेने पुन्हा एकदा प्रल्हादाचे रक्षण झाले आणि होलिकेचे दहन झाले. प्रल्हाद जप करतच राहिला, ओम विष्णू देवाय नमः. होलिका जळून मृत झालेली पाहून हिरण्यकश्यप संतापाने वेडा झाला. तो ओरडला, अशक्य, होलिका कधीच जळू शकत नाही. म्हणजे साक्षात विष्णूच याची मदत करत आहेत. पण आता याला माझ्या क्रोधापासून कोणीही वाचवू शकणार नाही. देवी म्हणाल्या, प्रभू, आता स्वतः हिरण्यकश्यप रणांगणात उतरेल. तुम्ही तुमच्या भक्ताला कसे वाचवाल? भगवान म्हणाले, देवी, आता पापाचा अंत होईल. देवी म्हणाल्या, पण प्रभू, त्याला शिवजींचे वरदान आहे की तो कधीही मरू शकत नाही. भगवान विष्णू हसले, हीच तर समस्या आहे. याचे उत्तर शोधण्यासाठी मला महादेवांकडे जावे लागेल. भगवान विष्णू महादेवांकडे गेले. महादेवांना नमस्कार केला. महादेव स्मित हास्य करून म्हणाले, विष्णुदेव, इथे कशासाठी आलात? भगवान विष्णू म्हणाले, महादेव, तुम्ही हिरण्यकश्यपला वरदान देऊन सृष्टीला संकटात टाकले आहे. कृपया यावर उपाय सांगा. भोलेनाथ स्मित करून उपाय सांगतात. ते ऐकून भगवान विष्णू प्रसन्न होतात. भोलेनाथ, तुमचे मनपूर्वक आभार. दरम्यान हिरण्यकश्यप प्रल्हादाला म्हणतो, प्रल्हादा, मी तुला शेवटची संधी देतो. माझी माफी माग आणि मला भगवान मान. कदाचित मी तुला माफ करीन. प्रल्हाद ठामपणे म्हणाला, भगवान विष्णूच माझे खरे भगवान आहेत. तेच मला वाचवतील. हिरण्यकश्यप म्हणाला, तुला तुझ्या भगवानावर एवढा विश्वास आहे? प्रल्हाद उत्तर देतो, माझ्या प्राणापेक्षाही अधिक. हिरण्यकश्यप म्हणाला, ठीक आहे, आज मी विष्णूंचा चमत्कार स्वतःच्या डोळ्यांनी पाहीन. तुला माहीत आहे का मी तुझ्याबरोबर काय करणार आहे? मी तुला माझ्या भाऊपाशात घेईन आणि या जळत्या खांबाला कवटाळीन. हा काम मला काहीच करणार नाही, पण तू सहज मरशील. प्रल्हाद डोळे मिटून जप करू लागला, ओम विष्णू देवाय नमः, ओम विष्णू देवाय नमः. हिरण्यकश्यप गरजला, भगवान वगैरे काही नसतो, मीच भगवान आहे. भगवान नरसिंह आणि प्रल्हादाची कथा. हिरण्यकश्यप सतत प्रल्हादाला त्रास देत होता, पण प्रल्हादाच्या भक्तीने भगवान विष्णू त्यांचे रक्षक म्हणून प्रगट झाले. एकदा हिरण्यकश्यप प्रल्हादाला गरम लोखंडाच्या खांबावर ठेवतो. प्रल्हादाला त्या खांबावर एक छोटीशी मुंगी चालताना दिसते. हे पाहून त्याला समजते की भगवान त्याला वाचवण्यासाठी येत आहेत. ओम विष्णू देवाय नमः म्हणत प्रल्हाद आपल्या भक्तीत स्थिर राहतो. त्यानंतर हिरण्यकश्यप प्रल्हादाला आपल्या भाऊत धरून खांबावर चढवतो. त्या क्षणी चमत्कार घडतो. खांब फाटतो आणि भगवान नरसिंह प्रगट होतात. भगवान नरसिंह हिरण्यकश्यपला दरवाजाच्या दारात पकडून आपल्या पायाखाली लटकवतात. हिरण्यकश्यप भयभीत होऊन म्हणतो, तू कोण आहेस? मला मारू शकणार नाहीस. मला कोणतेही अस्त्र शस्त्र पुरुष महिला प्राणी किंवा पशु मारू शकत नाही. त्यावेळी सूर्यास्त होतो. भगवान नरसिंह म्हणतात, सूर्य मावळला, ना दिवस आहे ना रात्र. तुला धरायला मी दरवाजाच्या दहली ठेवले. ना घरात ना बाहेर, ना जमीन ना आकाश. माझे नख अस्त्र नाही. मी नर नाही, नारी नाही, प्राणी नाही, पक्षी नाही. मी अर्धा नर अर्धा प्राणी, फक्त तुझा वध करण्यासाठी. यावर हिरण्यकश्यपचा नाश होतो आणि भगवान नरसिंह त्याचा वध करतात. संपूर्ण नगर प्रकट झालेल्या चमत्काराला पाहून जय जयकार करतो. भगवान नरसिंह की जय. प्रल्हादाची भक्ती महान आहे. प्रल्हाद म्हणतो, प्रभू, तुमची कृपा आणि भक्तीची शक्ती खरोखर अद्भुत आहे. आज अहंकारीचा नाश झाला. धन्यवाद.